चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण ऋषी पंचमी या व्रताविषयी माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा। याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेव्हा ते व्हिडिओ जरूर पहा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। ऋषी पंचमी हा एक हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून ओळखला जातो आणि हा सण एक उत्सव म्हणून साजरा न करता व्रत म्हणून साजरा केला जातो। ऋषी पंचमी हा साधू संतांच्या सेवेचा दिवस असतो, ज्या दिवशी आपण सप्त ऋषींची पूजा करून झाल्यानंतर सप्त ऋषींची कथा ऐकत असतो आणि मग शेवटी साधू तसेच ब्राह्मणांना जेवू घालून त्यांना दक्षिणा देत असतो। तर ऋषी पंचमी काय आहे ते आता आपण पाहूया। ऋषी पंचमी हा एक हिंदू धर्मातील सण आहे, जो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो आणि हा सण श्रावण महिन्यात येत असतो, जो महादेव आणि पार्वती यांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो। ऋषी पंचमी ही महादेव आणि पार्वती यांचे पुत्र गणेश यांच्या जन्मानंतर येत असते। ऋषी पंचमी कधी आणि केव्हा आहे? ऋषी पंचमी ही भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमीच्या दिवशी असते। ऋषी पंचमी का साजरी केली जाते? आजच्या या कलियुगात पाप खूपच वाढत चालले आहे आणि आपल्या हातून देखील जाणता न अजाणता खूप पाप घडत असतात आणि ह्या सर्व पापापासून आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असते। याचे प्रायश्चित्त आपल्याला करायचे असते। यासाठी आपण ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची पूजा करत असतो, त्यांची मनापासून सेवा देखील करत असतो, जेणेकरून आपल्याला आपल्या केलेल्या पापांपासून मुक्ती मिळत असते। त्याचबरोबर ऋषी पंचमी हा दिवस आपल्या मनातील ऋषींच्या प्रती असलेला कृतज्ञतेचा भाव तसेच भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात असतो। तर पहा, ऋषी पंचमी कशा पद्धतीने साजरी केली जाते ते आता आपण पाहूया। तर सर्वात आधी आंघोळ झाल्यानंतर स्त्रिया ऋषी पंचमीच्या दिवशी सर्व सप्त ऋषींची म्हणजेच महर्षी कश्यप, भारद्वाज, अत्री, विश्वामित्रा, गौतम ऋषी, वसिष्ठ, जमदग्नी ऋषी या सगळ्यांची पूजा करत असतात आणि पूजेनंतर ह्या सप्त ऋषींचे नदीमध्ये विसर्जन करत असतात आणि या दिवशी स्त्रिया नांगरापासून उत्पन्न केलेल्या धान्याचे देखील अजिबात सेवन करत नाही। त्या दिवशी जे आपण स्वतः उगवलेलं धान्य असतं तर त्याचाच आहार केला जातो। ऋषी पंचमीच्या व्रताचे महत्त्व काय आहे ते आता आपण पाहूया। कोणताही पुरुष तसेच स्त्रीकडून जाणता अजाणतापणे आपल्या हातून घडलेल्या चुका पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषी पंचमीच्या दिवशी व्रत केले जात असते आणि ह्या दिवशी जर आपण ऋषींची पूजा केली, त्यांची सेवा केली तर आपल्याला आपल्या सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते। या दिवशी जर आपण पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली अडकलेली कामे देखील पूर्ण होत असतात। ऋषी पंचमीच्या दिवशी स्त्रिया तसेच पुरुषही हे व्रत तसेच उपवास करतात का? तर पहा, सप्त ऋषीजी विषयीची आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या दिवशी स्त्रिया तसेच पुरुषांकडूनही व्रत तसेच उपवास केला जात असतो। त्याचबरोबर आपल्या हातून एखादी मोठी भयंकर चूक घडली असेल किंवा जाणून बुजून तसेच अजाणता एखादे पाप झाले असेल तर त्याचे प्रायश्चित्त भोगण्यासाठी आणि केलेल्या पापांच्या आत्मग्लानीतून मुक्ती होण्यासाठी या दिवशी आपण सप्त ऋषींची पूजा करत असतो आणि व्रत तसेच उपवास देखील ठेवत असतो। तर पहा, ऋषी पंचमीच्या दिवशी व्रत करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर ते आता आपण पाहूया। ऋषी पंचमीच्या दिवशी आपण प्रामुख्याने सप्त ऋषींचे तसेच देवी अरुंधतीचे पूजन करायचे असते। या दिवशी गाईच्या शेणाने सर्व घर सारवायचे। त्यानंतर या दिवशी आपण कोणाची निंदा करायची नाही तसेच कोणाला वाईट वाटेल असे शब्द देखील वापरायचे नाही। या दिवशी आपण भिक्षुकांना दान करावे, त्यांना रिकामे हाती पाठवून निराश करू नये। ऋषी पंचमीच्या दिवशी घरात लसूण तसेच कांद्याचा वापर अजिबात करू नये। या दिवशी साधू संतांची सेवा करावी, तसेच कोणत्याही पक्षी तसेच प्राण्याला त्रास देऊ नये, त्याला मारू नये। या दिवशी आपण फक्त जमिनीतून पेरून उगवलेल्या धान्याचेच सेवन करायला हवे। ब्राह्मणांना या दिवशी जेवू घालावे आणि त्यांना दक्षिणा देखील द्यावी। तर हे नियम होते ते आपल्याला ऋषी पंचमीच्या दिवशी पाळायचे आहेत। ऋषी पंचमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आणि काय आहे ते आपण पंचांगात पाहून मग त्याप्रमाणे आपण पूजा करायची। ऋषी पंचमीसाठी कोणते पूजा साहित्य आपल्याला लागणार आहे तर ते आता आपण पाहूया। मातीचा दिवा, केळ्याची पाने, नारळ, मातीचा कलश, पंचामृत, तांदूळ, दूध, दही, तूप, हळद, लवंग, विलायची, आंब्याची पाने, पीठ, कापूर, किशमिश, काजू आणि 7 प्रकारचे नैवेद्य, 10 बदाम,
8 केळी, गाईचे शेण, गोमूत्र, गाईचे दूध हे साहित्य आपल्याला ऋषीपंचमीच्या दिवशी पूजेच्या वेळेस लागणार आहे। तर आता पूजाविधी काय आहे ऋषीपंचमीचा तर ते आता आपण पाहूया। तर ऋषीपंचमीच्या दिवशी लवकर उठून एखाद्या नदी तसेच समुद्रात आंघोळ करावी। यानंतर मग आपले घर गाईच्या शेणाने सारवून घ्यावे। यानंतर सप्तऋषी आणि देवी अरुंधती यांची प्रतिमा तयार करून घ्यावी। सप्तऋषी आणि देवी अरुंधती यांची प्रतिमा तयार करून झाल्यानंतर कलश स्थापित करायचा आहे। मग सप्तऋषींना आंघोळ घालावी आणि त्यानंतर हळद, चंदन आणि फुले अक्षदांनी त्यांची पूजा करावी। षोडशोपचाराने पूजा झाल्यानंतर ऋषीपंचमीचा मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र पहा। कश्यपोत्री भरद्वाजो विश्वामित्रोय गौतमः जमदग्निर्वसिष्ठश्च सप्ततये ऋषय स्मृता गृहन्त्वधर्य मया दंत तुष्टा भवत मे सदा। हा ऋषीपंचमीचा पूजा मंत्र आहे। हा मंत्र मी स्क्रीनवर पण दिला आहे, तेव्हा हा मंत्र म्हणायचा आणि मग त्यानंतर कथा ऐकायची आहे। तर कथा पुढील प्रमाणे आहे। एका ऋषीश्वरानं तुमची कहाणी 8 पाटनगर होतं। तिथे एक ब्राह्मण होता। तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता। एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली। विटाळ तसंच घरात कालविला। त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला। त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला। देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होते। तो मोठा धार्मिक होता, देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं। बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर। इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं। त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं। हे त्या कुत्रीनं पाहिलं। मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातींनी मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल, म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली। ब्राह्मणाच्या बायकोला राग आला। तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं। तो स्वयंपाक टाकून दिला। पुन्हा स्वयंपाक केला, ब्राह्मणांना जेव घातलं। कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही। सारा दिवस उपास पडला। रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली। बैलानं तिला कारण विचारलं, तशी म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला अन्न नाही, पाणी नाही। खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं। ब्राह्मण मरतील म्हणून मी ते पातेल्यास जाऊन शिवले। माझ्या सुनेला राग आला। तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली। माझं सारं अंग दुखत आहे, ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषानं मी बैल झालो। आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं। मी देखील आज उपाशीच आहे। त्यांचं श्राद्ध फुकट गेलं। हे भाषण मुलानं ऐकलं। लगेच उठून बाहेर आला। बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं। मनात फार दुःखी झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला। तिथं ऋषींचा मेळा पाहिला। त्यांना साष्टांग नमस्कार घातला। ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे। त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे। कृपा करून मला उपाय सांगा। तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत कर। ते व्रत कसं करावं तर भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पंखातली पंचमी येते। त्या दिवशी काय करावं, ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी। असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं। या व्रतानं काय होतं, रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं। मुलानं ते व्रत केलं, त्याच पुण्यानं आईबापांना दिलं। त्या पुण्यानं काय झालं, रजोनोष नाहीसा झाला। आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली। दोघं विमानात बसून स्वर्गात गेली, मुलाचा हेतू पूर्ण झाला। तसा तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। तर अशी ही ऋषीपंचमीची कथा होती। या व्हिडिओमध्ये आपण ऋषीपंचमी का करावी, कसे करावी आणि कोणी करावी, स्त्रियांनी व पुरुषांनी केली तर चालते का, ऋषीपंचमीची कथा काय आहे याविषयी सर्व माहिती घेतली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा। धन्यवाद।